तर त्यात भिजावे जन्म जन्मरी तुझ्या संगती एक रूप मिळावे प्रीत नयनी बसे लाज झाली हसे प्रीत नयनी बसे लाज झाली हसे कोरे चंद्राची फुलते भाळी आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी सप्तरंगात राहून आली सप्तरंगात राहून आली आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी आली माझ्या घरी दिवाळी. वा 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 म्हणजे या सणाची याहून देखणी सुरुवात होऊच शकत नाही. रंगमंच सगळा सजलेला आहे, आपले सगळे स्पर्धक सजलेले आहेत. तर आजच्या भागाची सुरुवात करूया आपण. तुम्ही सगळेजण बसू शकता. संपूर्ण देशभरात उत्साहात साजरा होणारा सगळ्यात मोठा सण म्हणजे दिवाळी. युवा सिंगर एक नंबर आणि झी युवा यांच्यातर्फे आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीच्या या विशेष भागाची विशेष सुरुवात तर झालेलीच आहे, तेव्हा या सुरांच्या महामंचावर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या जबरदस्त जजेसचं, वर्सटाईल वैभव मांगले आणि सुरसम्राज्ञी सावनी शेंडे. सुरेल टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सुरेल वाद्यवृंदाचं. आणि खणखणीत टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्या स्पर्धकांचं. आपल्यासोबत आज हिरकणी या सिनेमाची संपूर्ण टीम आलेली आहे. मी त्या सर्वांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती यावं. वा वा वा, तुम्हा सर्वांचं या मंचावरती खूप खूप स्वागत. धन्यवाद धन्यवाद. सगळेजण फार मस्त दिसताय आणि म्हणजे आज दिवाळीचे आमचे भाग चालू आहेत आणि एवढी छान सगळी सजून आलेली माणसं आणि एक हिरकणी आमच्या बरोबर आहे. मला फार मनापासून आनंद झालाय. प्रसाद, तू या सिनेमाचा दिग्दर्शक आहेस आणि तुमच्या सगळ्यांबरोबर या कार्यक्रमामध्ये गप्पा मारायच्याच आहेत. नक्कीच. पण थोडक्यात काय सांगशील? आत्ता सुद्धा माझ्या चेहऱ्यावरती टेन्शन तुला दिसत असेल, कारण उद्या चित्रपट प्रदर्शित होणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे प्रचंड टेन्शन आहे. खूप अवघड होती ही फिल्म. सो आता मला कळत नाहीये, पण महाराजांचा आशीर्वाद पाठीशी आहे, गणपतीचा आशीर्वाद पाठीशी आहे. आता फक्त प्रेक्षकांचा आशीर्वाद लागला की फार फार तर सुपरहिट होईल. अजून नाही नाही, त्याबद्दल आमच्या कोणाच्याही मनामध्ये शंका नाहीये. ही फिल्म सुपरहिट होणार आहे, कारण ज्या पद्धतीचं ट्रेलर बाहेर आलेलं आहे. आणि अर्थातच या सिनेमाबद्दल प्रश्न बरेच आहेत, कारण अजूनही मुख्य महाराज कोण आहेत ज्यांचा आशीर्वाद आहे ते आम्हाला कळलं नाहीये. पण कार्यक्रमामध्ये आपण त्याच्याबद्दल गप्पा मारूया. नक्की. मी तुम्हाला सर्वांना विनंती करते की तुम्ही कृपया आसनस्थ व्हावं. तर मंडळी, आपल्या या खास पाहुण्यांसोबत सुरुवात करूया आपल्या या खास भागाची आणि बोलवूया आजच्या पहिल्या स्पर्धकाला. लहान मुलांचे दोन प्रकार असतात. काही जण खूप दंगेखोर आणि वांड असतात, तर काही जण सुतासारखे सरळ असतात. पुढचा जो स्पर्धक आहे ना, तो दोन्ही प्रकारात मोडतो. म्हणजे तो त्याच्या आईचा लाडका सूत आहे, पण सुतासारखा सरळ अजिबात नाहीये. तो दंगेखोरच आहे. पण त्याला सुरांचं जे काही वरदान लाभलेलं आहे, ज्यामुळे त्याच्या गाण्याचा प्रत्येक आठवड्याला परीक्षकांकडून जय जयकार होतो, तेव्हा आपण एकमुखाने त्याला बोलवूया. येतोय सावनीचा बनी आणि वैभव ज्याला म्हणतो आगाऊपणा कमी, असा ठाण्याचा ओंकार कानेटकर.
एकमुखान बोला बोला जय जय हनुमान एकमुखान बोला बोला जय जय हनुमान हे अंजनीच्या सुता राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान जय राम जय बोले अरे काय करायचं तुझं हं? हा आता कितवा ब्लास्ट आहे तुझा? 6वा वाह 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 असं आहे. मी ना सगळ्यात पहिल्यांदा अमित राज तुझ्याकडे वळणार आहे. काय सांगशील या गाण्याबद्दल? म्हणजे मागे मी जेव्हा आलो होतो आणि तेव्हा त्याचा परफॉर्मन्स बघितलेला आणि आजचा परफॉर्मन्स म्हणजे जी काय त्याची ग्रोथ आहे म्हणजे इनफॅक्ट आता तो प्रॉपर म्हणतो ना आपण खुल्या आवाजाने गातो ना आपण मोकळ्या आवाजाने एकदम Correct. त्या मुरक्या हरकती दाणेदार क्या बात आहे. आय लव्ह यू मेरे भाई. थँक्यू सर आय लव्ह यू. वा वा वा. काय सांगशील लाडका बनी? कसला गायला सरे तू तू वेडा आहेस खरंच चांगल्या अर्थी वेडा आहेस आणि ते असं वगैरे करताना मागे पडला नाहीस नशीब आणि अप्रतिम गायलास. सूर ताल म्हणजे आज छान खेळलास रे तू त्यांच्याबरोबर. मस्त. थँक्यू मॅम खूप खुश झाले मी. ओमकार फारच भन्नाट गायलास. खूप खूप Thank you, मस्त. म्हणजे तुम्ही सगळ्या स्पर्धकांनी एक गोष्ट फार याच्याकडनं शिकण्यासारखी आहे. तो जे सूर लावतो ते इतके क्रिस्टल क्लिअर लावतो ना की ते म्हणजे तेच सूर लागतात. तो तालात हलत नाही, तो लईला हलत नाही, तो कुठेच हलत नाही. इतकं गोळीबंद गाणं सादर करतो आणि गेले अनेक आठवडे आपण बघतोय की तो सातत्यानं चांगला परफॉर्म करतोय. त्यामुळे ओमकार फारच सुंदर गायलास. थँक्यू सर खूप आनंद आला. मजा 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 मजा. वा वा वा. हिरकणीच्या टीमला मला एक मजा सांगायची याच्याबद्दल. ती अशी की हा जितका उत्तम गातो ना तितकीच त्याची वेगवेगळी प्रोफेशन्स असतात. म्हणजे त्याला दर आठवड्याला
एक काहीतरी भलतंच बनायचं असतं. म्हणजे आमचं कवी बनून झालेला आहे, चित्रकार बनून झालेला आहे. त्याच्यानंतर एक प्रोफेशन त्यांनी कुठलं तरी सांगितलं होतं ज्याचं मला नावही आठवत नाही, कारण ते भयंकर अवघड इंग्रजी नाव होतं. ते सुद्धा त्याचं बनून झालेलं आहे. तर आता या आठवड्यात काय बनायचं आहे तुला बाबा? उत्सुकता आहे मला सगळ्यांना प्रचंड. मला आज कोरिओग्राफर बनायचंय. अच्छा, मग कोणाला नाचवणार आहे तुझ्या तालावरती? सोनाली मॅमचं मला वाटलं जरा शब्द आणि अर्थ जरा वेगळे झाले. म्हणजे कुठल्या गाण्याबद्दल बोलतोय? अप्सरा आली. अप्सरा आलीवरती तुझं असं म्हणणं आहे की सोनाली मॅमनी शब्दांवर हुकूम त्या नाचल्या नाहीये, शब्द आणि अर्थ वेगळे आहेत. आणि सोलानी नाहीये, ते सोनाली आहे. तू काय जाऊन घेऊन येणार आहेस तिला? हो. आहा, ओहो हो हो. अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली पसरली लाली. आई देवा, रत्नप्रभा जणू ल्याली ती हसली गाली. चांदण रंग महाली अप्सरा आली. बापरे, हे करायचंय बरं. तू सोनाली, तुला हे करायला लागणार आहे कारण मास्टरजी बरोबर ते केलंच पाहिजे. पण मला एक दोन प्रश्न आहेत. ही जी एक इंद्रपुरी होती त्याचा अर्थ काय होता? इंद्रपुरी ही पुरी आहे. पाणीपुरी आहे ती. ही इंद्रपुरी नाही. एक्झॅक्टली. ऍक्च्युली मला असं वाटतं की हे जे काही त्यांनी केलंय हे मला या जन्मात तरी जमणार नाहीये. त्यामुळे मास्टरजी मला माफ करा. नाही, पण मग हे जर का जमणार, हे कारण ह्या स्टेप्स खूप अवघड आहेत. ह्या कधी शिकणार, कधी तिच्या लक्षात राहणार, कधी करणार. आपण एक खरं कसं काय होतं ते बघूया. आपण प्लीज गाणं लावूया. तो गोड वाटतंय. इतक्या लहान मुलाबरोबर अप्सरा आली हे कधीच मी परफॉर्म केलं नव्हतं. पण याला बघून मला माझ्या मुलाची आठवण येते. सिनेमातल्या सगळ्यांच्याच भुवया उंचवल्या गेल्या. तर हिरकणी तिच्या बाळाशिवाय ओळखली जात नाही. त्यामुळे चित्रपटात जे माझं बाळ आहे ते ह्याच्यासारखंच गोड आहे फारच. आणि त्याची आठवण झाली मला. त्यामुळे याच्या पुढे मी अप्सरा आली याच्याबरोबर नाही नाचू शकत. थँक्यू गुरुजी, आशीर्वाद असू दे. माझी तुला एक रिक्वेस्ट आहे म्हणून, हा जेव्हा तिला काही शिकवेल त्याचे प्लीज व्हिडिओ शूट करा मोबाईलवर आणि ते सतत वैभवला पाठवत राहा मला. हो ना. एक वैभवचा ना एक वेगळा शो चालू असतो. म्हणजे जेव्हा आम्ही इकडे मजा करतो ना तेव्हा तो आमच्यात नसतोच. प्रसाद, तुला तर याचा व्यवस्थित अनुभव असेल ना? तो आता वैभव ओव्हरऑल पण तो अत्यंत खूप सिरियस नेचरचा माणूस आहे असं लोकांना वाटतं. असं अजिबात नाहीये. तू तर हे बोलूच नकोस प्रसाद. हा इतका माणूस दुष्ट आहे स्टेजवर. वाडा चिरेबंदी सारखं गंभीर नाटक, जिकडे जीव काढून मी गंभीर अभिनय करतोय, जीव काढून मी गंभीर लोकांना कुठे हसू नयेत लोक माझ्या एकाही मुवमेंटला. आणि गंभीर सीन आहे की जिकडे वाटण्याचा प्रसंग होतो आणि मी म्हणतो की बघ तुला खोटं वाटतंय ना, तात्याजींनी याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे आणि असं आपण वाटण्या करायच्या आहेत. असा गंभीर सीन आहे. मी भांडलोय त्याच्या अगोदर. तर त्याच्याकडे मी ती चोपडी देतो. पूर्वी चोपडी असायची ना, त्याला जशी दोरी बांधतात ती, तर ती मी दोरी बांधून मी त्याला द्यायचो आणि बघ म्हणून म्हणायचो. आणि माझे पुढे डायलॉग आहेत. तर हे महाशय असा डेस्क आहे, मी इथे बसलोय आणि त्यांच्याकडे चोपडी ते घ्यायचे, ते बघायचे नाहीत याच्यामध्ये उद्योग काय. पुढे मी ती चोपडी घेतो परत आणि बांधतो, तर ती दोरी मला सुटू नये. ती दोरी मला त्या चोपडीला गुंडाळता येऊ नये, कारण ते वर्किंग आहे माझं पुढे. त्याला इतक्या गाठी मारून ठेवायचा हा, म्हणजे माझी फजिती व्हावी तिकडे. कैद्याचं चोपडी घेऊन मी असा 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 आहे असा
तुमच्या दोघांकडूनही बऱ्याच गोष्टी तुमच्या मैत्रीबद्दलच्या आम्हाला ऐकून घ्यायच्या आहेत, पण आता आपण पुढच्या परफॉर्मन्सकडे वळूया आणि त्यासाठी काय करायला लागतं ओंकार? जाऊन बसायला लागतं. थँक्यू सो मच. प्रत्येक आठवड्याला ते काहीतरी वेगळं परफॉर्म करतात आणि प्रत्येक वेळी परीक्षकांना खुश करून टाकतात. कधी ते लोकगीत गातात, कधी चित्रपट गीतांची एक जबरदस्त मेडली गातात. आज कुठला रंग घेऊन ते सुरांची रांगोळी सजवतायत बघूया. जोरदार टाळ्यांच्या गजरात बोलवूया. येत आहेत विदर्भ मराठवाड्याचे MH फोक्स. मृण्मयी, मी जरा एक मिनिट तुला डिस्टर्ब करतो. हो, बोल ना. हे जी प्रत्येक जण जेव्हा येत आहेत मंचावरती, तू बोलवतीयस, हा. तेव्हा मी त्या स्क्रीनवरती पण बघतोय, तो ओंकार आला होता तेव्हा काहीतरी 20,000 होतोय, आता इथे 80,000 आलंय असं. हा. ते काय आहे? सो ते ह्यांच्या खात्यामध्ये असलेले पैसे आहेत. अरे एवढे? कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी मला पण घ्या ग्रुप. नाही, मी तुमच्या सगळ्यांसाठी थोडक्यामध्ये ते सांगते की ते या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य सुद्धा आहे. अगदी सुरुवातीला जे सगळेजण होते, स्पर्धक होते, त्या प्रत्येकाच्या खात्यामध्ये 20,000 रुपये ट्रान्सफर केले गेले होते. आणि जसे त्यांच्यापैकी कोणीतरी एक जण परफॉर्मर ऑफ द वीक बनतो आणि एकाला हा रंगमंच सोडून जायला लागतं. तर जो रंगमंच सोडून जाईल, जो स्पर्धक एलिमिनेट होईल, त्या स्पर्धकाच्या खात्यातली रक्कम त्या परफॉर्मर ऑफ द वीकच्या खात्यामध्ये जाते. अरे वा, अच्छा. तर सगळ्यात जास्त रक्कम या मंचावरती आता यांच्या खात्यामध्ये आहे. वा वा वा. आणि मला वाटतं की आज जर का तुम्ही चांगलं सादर केलं तर ही रक्कम वाढू शकते. 1,00,000 होऊ शकते किंवा 1,20,000ही होऊ शकते. तुमच्या हातात आहे. ऑल द बेस्ट. सॉलिड होऊ दे परफॉर्मन्स. थँक्यू. धन्य धन्य शिवाजी शूर. धन्य धन्य शिवाजी शूर, पराक्रमी थोर केले जर्जर, बाजूनी पाणी दुष्ट गनिमास, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिडे गगनास, कीर्तीचा डंका भिडे गगनास. आणि अशा या शिवाजी राजांना पकडण्यासाठी विजापूर दरबारात पैजेचा विडा मांडण्यात आला. सेवा दख्खन का चूहा, पकड के लाऊंगा जिंदा या मुर्दा, असं म्हणून अफजल खान निघाला. कसा? केसरी गुहे समीप मत्त हत्ती चालला, खान चालला पुढे अफाट सैन्य मागुती, मार्द जलाद उंट हत्ती पालख्या, रांग लांब लांब की, तोळ धाड ही निघे स्वतंत्रता गिळायला, स्वतंत्रता गिळायला. आणि स्वराज्य गिळायला आलेल्या टोळधाडीनं काय केलं? हाहाकार माजवला देवांच्या स्थळी, पापांचा बळी हाती येईल त्यावेळी, करी ठार त्यासी अफजुल, मनी शुभाषण भेटल हा, जी जी रजी रहे जी जी, आणि अखेर शिवाजी राजांची आणि अफजल खानाची भेटीची जागा ठरली. कुठं? प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि मासाहेब जिजाऊंनी आई जगदंबेकडे साकडं घातलं आणि ठरल्याप्रमाणे शिवाजी राजे शामियान्याच्या दारापाशी आले. महाराजांनी अफजल खानाकडे बघितलं, अफजल खानानं महाराजांकडे बघितलं आणि खान म्हणतो कसा? आओ आओ शिवाजी राजे, आओ हमारे गले लग जाओ. आणि मग आलिंगन दिलं राजाला, आलिंगन दिलं राजाला. कपटान दावी महानाला, वार कट्यारीचा त्यानं केला, डाव वळखला, वाघनख्यानं केलं वाराला, फाडिले त्याच्या उदराला, तगकिया म्हणून खान तो सोडी प्राणाला. जाणून अशा समयाला सय्यद बंडा उभा वक्ताला, शिवबावरी वार करण्याला, शिवा महले
होते बाजूला, सपकन वार त्यांनी केला, सय्यद बंडा असा उडपिला, हात तुटून पडला बाजूला. होते जीवा म्हणून शिवबांचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. होते जीवा म्हणून शिवबांचा प्राण वाचला जी, प्राण वाचला जी. आम्ही शिवबांचे शाहीर, आम्ही शिवबांचे शाहीर, मावळे वीर जग जाहीर, शिवप्रभूंचे आम्ही हो दास, शिवप्रभूंचे आम्ही हो दास, शिवप्रभूंचे आम्ही हो दास. शाहीर कल्याण करी कवनास, शाहीर संतोष गातो इतिहास जी, शाहीर संतोष गातो इतिहास जी, शाहीर संतोष गातो इतिहास जी. क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर, युद्धनीती धुरंधर राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. संतोष गातो इतिहास जी, शाहीर संतोष गातो इतिहास जी, शाहीर संतोष. माझ्याकडे शब्द नाही आहेत, मी कृतीतून सांगतो मला काय म्हणायचंय ते. वा वा. तुमच्या शब्दांना, तुमच्या सुरांना, तुमच्या कलेला हा मुजरा आहे. फार अप्रतिम, फार म्हणजे काही क्षणांमध्ये तुम्ही तो अख्खा प्रसंग डोळ्यासमोर उभा केला. अक्षरशः ही ताकद आहे तुमच्या सुरांची, तुमच्या परफॉर्मन्सची आणि तुमच्या शब्दांची. सलाम, क्या बात. वंडरफुल. प्रसाद, परफॉर्मन्स आवडला, खूप आवडला की आम्ही त्यांना ब्लास्ट देतो. तुला काय वाटतं, ह्यांना ब्लास्ट मिळाला? मला असं वाटतं की 3 ब्लास्ट द्यायला पाहिजे. तर मला वाटतं तुम्ही या इकडे, आपण त्यांना तुमच्या हस्ते त्यांना ब्लास्ट देऊया. प्लीज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वा 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 वा. काय सांगू पता तुम्हाला मी, तुम्ही जे प्रेझेंट करताना, तुम्ही ज्या पद्धतीने, ज्या एनर्जीने, ज्या ऊर्जेने ते प्रेझेंट करताना, ते फार मार्वलस आहे. तुझे खालचे नोट्स पण काय लागतात या. तू बोलता बोलता खाली जातोस, वरती जातोस. हे गायकी अंग आहे ना, हा गायक दिसायला पाहिजे ना, हा गाण्याचा मंच आहे तर हे दिसलं पाहिजे ना. तर त्यामुळे अंगावर काटा येतो आणि त्यामुळे तुम्हा सगळा 8ही जणांचं फार कौतुक आहे मला. आणि मला तुमचा अभिमान वाटतो की तुमच्यासारखे लोक आमच्या कार्यक्रमामध्ये आहेत. क्या बात, क्या बात. वा वा वा. तो प्लीज असाच आनंद देत राहा आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होणारच आहे याची आम्हाला खात्री आहे. सो थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. लोक मला विचारतात की या कार्यक्रमाने तुला काय दिलं, तर मी त्यांना कायम सांगते की सुरेल गायकांसोबतच मराठी साहित्य विश्वातल्या एका चमकत्या ताऱ्याची ओळख मला झाली आणि तो तारा म्हणजे कविवर्य झाळकोबा झांजुर्डेकर. हो, मला फार आवडतात ते. तर आता वैभव, तर ते म्हणतात उत्तम लिहिला, आईची शपथ उत्तम लिहिला आता त्यांनी. ते म्हणतात सण आला दिवाळीचा, काय सांगू याची मजा. सण आला दिवाळीचा, काय सांगू याची मजा. दिवे पणत्या, कंदील, फटाके आणि उजळतात फुलबाजा. खाण्यापिण्याची मौज न्यारी, चकली, लाडू, कडबोळी, करंजा. यात सुरांची भर पडे जेव्हा सूर लावती पल्लवी आणि पूजा. मी सांगू का प्रसाद, म्हणजे तुझा तर तो मित्रच आहे, त्यामुळे तुला वैभवबद्दल वेगळी माहिती काही मिळणार नाहीये. पण तो कधी कधी ना ठरवून बसतो की मी रिॲक्ट होणार नाही. त्याच्या इथे आनंद मिळत असतो ना त्याला, इथे भयंकर म्हणजे जवळजवळ हृदय रडत असतं पण डोळे डेड. त्यातून काही बाहेर आलंच नाही पाहिजे. हे बघ असं. पण चांगला माणूस आहे ओव्हरऑल. खूप काय काय चांगला माणूस आहे. मला सॉरी, मला ऐकू नाही आलं म्हणून मी विचारलं. मला फार भाबडा आणि निरागस वाटतो.
स्माईल बघ त्याचं आहा. कधी कधी असं वाटतं की किती लाघवी व्यक्तिमत्व आहे याचं. आणि त्याच्या डोळ्यांमध्ये जे गरीब गाईचे भाव असतात, वात्सल्य, ममत्व, प्रेम. म्हणजे पटकन हरिण पळत गेला असं वाटतं हो डोळ्यात. हो 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 हो. मला जंगलात भास्कर ना असल्या भास्कर पण आज चांगली होती की नाही वैभव, खरं सांग. परत तेच असं तुम्हाला आवडली ना? छान होती खूप छान होती ना, मला आवडली. तेच कलाकाराची ओळख नाही, जाण तर अजिबात नाही. बरं, आमचं असंच चालू राहील. तुमचे पुतळे नको करायला. तुम्ही उत्तम गाणं गा आणि आम्हाला खुश करा. ब्लास्ट मी उदे. ऑल द बेस्ट. थँक्यू. लटपट 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 तुझं चालणं, लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालणं. कांती नवनवतीची, कांती नवनवतीची, दिसे चंद्राची प्रभा ढवळी. जाईची रे वेल कवळी, जाईची रे वेल कवळी, दिसणार सुकुमार नर्मगाल भटपवळी, दिसणार सुकुमार नर्मगाल भटपवळी. जशी चवळीची शेंग कवळी, जशी चवळीची शेंग कवळी, दिसणार सुकुमार नर्मगाल भटपवळी. तारुणपण अंगात झोक मदनाचा जोरात, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, चालणं ग मोठ्या नखऱ्याचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं, बोलणं ग मंजुळ मैनीचं. नारी ग नारी ग नारी ग नारी ग नारी ग, लटपट 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 तुझं चालणं. कमाल, सुपर्ब. आणि काय त्या लईचा अंदाज घेऊन गायला तुम्ही. कुठे लूज पडलं नाही गाणं. मस्त असं लई ठसकेदार गाणं झालं. आणि बोलणं ग मंजुळ महिन्याचं हे शब्द पल्लवीच्या तोंडून ऐकून गाईवरून आला. पण मजा आली ऐकताना. आणि मस्तच ताला सुराला इवन हार्मोनीज चांगल्या वाटल्या मला, एस्पेशली कारण त्या नंतर नंतर आल्या. आधी मूळ गाणं सादर केलं गेलं, ज्याचा आनंद पण आम्हाला मिळाला. छान वाटलं मला, खूप खूप मजा आली. ऑल द बेस्ट. थँक्यू. क्या बात आहे. पूजा आणि पल्लवी फार सुंदर गायलात. हे गाणं ना गायला कठीण आहे खरं. तालाला सुराला इतक्या बारीक 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 मुरक्या आहेत त्याच्यामध्ये, आणि बाईनी काय कमाल गायला येते. एवढं कठीण गाणं, छान गाणं तुम्ही उत्तम दोघींनी निभावलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. वा. पूजा आणि पल्लवी, तुमच्या दोघींचाही आवाज खूप छान आहे. तुम्ही बसू शकता. थँक्यू. सोनाली, मला तुला असं विचारायचं आहे, आतापर्यंत तुला फार वेगवेगळ्या भूमिकांमध्ये, म्हणजे आमच्यासाठी तर तू अप्सराच अजून डोळ्यांसमोरून जात नाहीये. या स्टेजमध्ये आम्ही सगळेजण आहोत. आणि त्याच्यानंतर हिरकणीमध्ये ऑल टुगेदर वेगळा लुक होता. बरेच स्टंट तुला करायला लागले, किंवा त्यासाठी काही वेगळी विशेष तयारी केली होतीस का? एकंदर तुझा हा प्रवास कसा होता? खूप सारी तयारी करावी लागली. पहिलीच तयारी अशी होती की मी वजनावरती काम केलं, कारण ती जर रोज गड चढउतर करत असेल तर ती
कशी असली पाहिजे, त्यामुळे मी खूप वजन कमी केलं. खूप लोकांना असं वाटतं अच्छा हिरकणी कडा उतरली होती का चढली होती, असाही लोकांना प्रश्न आहे. त्यामुळे मग तिने रॅपलिंगची, मग तू माउंटेनिअरिंगची वगैरे प्रॅक्टिस केली का वगैरे, तर असं काहीच नव्हतं. ती नेहमीच्याच रस्त्याने गडावरती जायची आणि उतरायची. पण त्या रात्री ज्या रात्री ती अडकली, ती कडा उतरून कशी खाली आली याची तयारी तिला नव्हती. तो प्रसंग तिच्यावर आला, त्यामुळे मला त्याची तयारी करायची नव्हती. जर मी तयारीची असते पक्की तर मग ती पटकन उतरली असती, मग ती कथा झालीच नसती आणि इतका मोठा इतिहास घडलाच नसता. तिच्यावरती तो प्रसंग आला आणि त्यातनं तिने कसं स्वतःला त्या बाळासाठी कसं झोकून देऊन ती खाली उतरली, ती गोष्ट आहे. आणि मला वाटतं की एक ॲक्टर म्हणून सगळ्यात अवघड काम ते होतं शूट करताना, कारण 9 रात्र सलग आम्ही कड्यावरचा पोर्शन शूट करत होतो. आणि एक ॲक्टर म्हणून इमॅजिन तुम्ही 9 रात्र सलग शूट करताय, तुमच्याबरोबर एकही को आर्टिस्ट नाहीये, एकही डायलॉग नाहीये, ॲक्शन रिॲक्शनला माणसंच नाहीये, फक्त तो एक कडा आहे. आणि मग जे काही अडचणी येत जातात त्याही सगळ्या इमॅजिनरी आहेत, कारण त्या सगळ्यानंतर VFX मध्ये ॲड होतात. त्यामुळे मला असं वाटत होतं की मला वेळ लागेल, कारण काय करायचं हे फक्त मी कल्पना करूनच करत होते. आणि मला असं वाटतं की एक अभिनेत्री म्हणून हे काहीतरी खूप वेगळं करण्याची मला संधी मिळाली आणि अतिशय अविस्मरणीय आणि अतिशय भन्नाट असा हा अनुभव होता. आणि मला असं वाटतं की लोकांनाही ते बघण्यात उत्सुकता आहे की हिरकणी कशी खाली उतरली. वा वा वा. मी मनापासून तुला सुयश चिंतते की या प्रवासामधला तो एक मैलाचा दगड ठरावा. थँक्यू. तुझी ही भूमिका. थँक्यू. तर मंडळी, आता या मंचावरती एक सांता क्लॉज येणार आहे. म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली तुम्ही म्हणाल की दिवाळीमध्ये सांता क्लॉज कुठून आला, तर हा सांता क्लॉज काही दाढीवाला नाहीये, याच्याकडे कुठलीही पोतडी नाहीये, रेंडियरची बग्गी नाहीये, पण तरीही हा सांता क्लॉज आहे, कारण तो फक्त हो होच करतो. हो म्हणजे हो म्हणजे तो सांता क्लॉज हो 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 असं करतो की नाही, हा फक्त हो हो एवढंच करतो. तर जोरदार टाळ्यांनी आपण या सांता क्लॉजचं स्वागत करूया. येतोय नाशिकचा चेतन लोखंडे. चेतन, वेगळाच प्रश्न विचारते ज्याचं उत्तर फार वेगळं असणार आहे. तयार आहेस? तयार आहेस? हो नक्की. हो नक्की. ऑल द बेस्ट. छान उद्या परफॉर्मन्स. थँक्यू. दही दूध ताक आणि लोणी गबाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली, बाजाराला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी गबाई ग, दही दूध ताक आणि लोणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग, दुधात नाही पाणी. गोकुळीच्या त्या गाई म्हशींच, गोकुळीच्या त्या गाई म्हशींच खाण सगळं रानमाळाच, खाण सगळं रानमाळाच. उगीच कशाला चाखून बघायचा, उगीच कशाला चाखून बघायचा. पैशा विना भूकुणी गबाई ग, पैशा विना भूकुणी. बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, दुधात
माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी बाई माझ्या ग दुधात नाही पाणी. आणि आता वळूया आपल्या परीक्षकांकडे. काय त्यांचं म्हणणं आहे जाणून घेऊया. सावनी. चेतन, चांगला गायलास. पहिल्यापासून मला तुझ्यातली निर्मळता खूप आवडते, कारण का ती थेट तुझ्या सुरांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचत असते नेहमीच. तरी पण मला असं वाटतं की अजून चांगलं गाऊ शकला असतास हे गाणं. हं, माझ्या अपेक्षा आहेत तुझ्याकडून. ऑल द बेस्ट. चेतन, खरंच छान आहे तुझा आवाज. अख्खा महाराष्ट्र तुझ्या आवाजाचा फॅन आहे आणि तुझं गाणं आवडतं. तुझे थेट अक्षरशः डायरेक्ट पोचतात इथे काळजापर्यंत. पण सावनी म्हणाली ते खरं आहे. त्यामुळे पुढच्या वेळेस तयारी करताना जोरदार कर आणि या सगळ्या सांगितलेल्या गोष्टी नीट लक्षात ठेव. थँक्यू. पुढच्या वेळेचं गाणं आणखीन चांगलं सादर होणार आहे याबद्दल मला खात्री हो, आहे. नक्की. तू बसू शकतो. थँक्यू. आता इकडे वेळ झालेली आहे ती शिक्षणाची. म्हणजे आमच्या येथे तोडके मोडके आगरी शिकवून मिळेल. नियम क्रमांक 1, बोलताना आपल्या सामान्य पट्टीपेक्षा थोडंसं वरच्या पट्टीत बोलावं. नियम क्रमांक 2, आगरी भाषेत 2 प्रकारचे ड असतात. एक म्हणजे जिथे ड आहे तिथे डच म्हणायचं आणि दुसरं म्हणजे र किंवा ढच्या जागी पण डच म्हणायचं. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर असं, केवढा मोठा माणूस आहेस रे तू, एकदम कर्र किसरी केलेले कपडे घालतोस कायम. आता तुम्ही म्हणाल की तू कशी काय आम्हाला आगरी शिकवतीयस, तर त्याचं कारण असं आहे, ते म्हणजे आपला पुढचा स्पर्धक. आगरी कोळी बांधवांच्या गळ्यातला ताईत असलेल्या अनिमेशशी गप्पा मारण्यासाठी मला आगरीच शिकायला लागली. तेव्हा या माझ्या आगरी गुरुला मी मंचावर येण्याची विनंती करते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. येतोय विरारचा. काय म्हणजे फटाके फुटत होते बाहेरही आणि इकडे सुद्धा. अरे काय गायलास तू. थँक्यू मॅम. दंगा चालला होता कम्प्लिटली. वैभव काय सांगशील. धमाल 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 गायलास. नेहमीसारखंच गायलास. छान गायलास. फक्त आज ब्लास्ट नाही मिळालं याचं कारण असं आहे, त्यात हे नाहीये ना की जिकडे तुझ्यावर फिदा होऊन हे द्यावं. पण पुन्हा तेच म्हणतोय, गाणं छानच झालं, फक्त ब्लास्ट द्यावा असं गाणं नाही वाटलं ते. ठीक आहे सर. हां पण उत्तम उत्तम. छान. थँक्यू सर. थँक्यू. सावनी. सुपर्ब. अनिमेश, थँक्यू मॅम. तू अप्रतिम गातोस. यू आर अ व्हेरी नाईस परफॉर्मर. हे तुला स्वतःला माहिती आहे. हां,
सगळ्यांना घेऊन जातोस तू तुझ्याबरोबर, थँक्यू मॅम. माहोल क्रिएट करतोस आणि तसा तू केलास नेहमीसारखा. आणि वैभवला कदाचित म्हणायचं असेल की याच्यामध्ये गायकापेक्षा वाद्यवृंदाचं कॉन्ट्रीब्युशन जास्ती आहे, त्यामुळे तुम्हाला 10 ब्लास्ट माझ्याकडून. अप्रतिम. मी हिरकणीच्या टीमलाच इकडे बोलवते आणि अनिमेश तू गा. तुम्हाला ठेका धरायचा असेल तर ठेका धरा. तुझ्यासाठी बनून मजनू माग आलूया, आग उडताय पुंगाट पळतय चिंगाट रंगात आलया झालंय. तुमचा लाडका युवा सिंगर 1 नंबर हा कार्यक्रम तुम्ही कुठेही कधीही आणि केव्हाही बघू शकता. त्यासाठी तुम्हाला काय करायचंय, काही नाही करायचंय. झी5 हे ॲप डाउनलोड करायचंय. त्वरित करा आणि आमच्या या कार्यक्रमाचा आस्वाद घ्या. आजच्या भागातले सगळे परफॉर्मन्सेस संपलेले आहेत. आपल्या सगळ्या स्पर्धकांनी दिवाळीची ही संध्याकाळ सुरांनी सजवली. आपल्या खास पाहुण्यांच्या उपस्थितीने हा मंच अक्षरशः उजळून निघाला. या मंचावर सुरांचा आणि ताऱ्यांचा हा उत्सव उद्याही असाच साजरा होणार आहे. शिवाय उद्याच्या भागात आपल्याला कळणार आहे कोण ठरणार परफॉर्मर ऑफ द वीक आणि साजरं करणार लक्ष्मीपूजन आणि कोणाला एलिमिनेशनचा सामना करून भाकड दिवसाला सामोरं जावं लागेल. उद्याच्या भागातही सुरांची आणि ताऱ्यांची आतिषबाजी अशीच चालू राहणार आहे. तेव्हा रात्री 9:30 वाजता बघायला विसरू नका. झी युवाचा हा सुरेल कार्यक्रम ज्याचं नाव आहे पॉन्ड्स ड्रीम फ्लॉवर प्रस्तुत युवा सिंगर 1 नंबर.